Hello student, today we are going to learn verb from. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदांची रूपे बघूया, जे की इंग्रजी मधले असणार आहेत. तर आपण बघत आहोत अनियमित क्रियापदांची रूपे. पहिलं इट. इट म्हणजे खाणे, हे फर्स्ट रूप. ॲट म्हणजे खाल्ले आणि इटन म्हणजे खाल्लेले. क्रियापदाचं इट या शब्दाचं क्रियापदाचं पहिले रूप इट, दुसरं रूप ॲट, तिसरं रूप इटन. या प्रकारेच इतरही काही क्रियापद आपण बघत आहोत. जसं फॉल. फॉल म्हणजे पडणे, फेल म्हणजे पडले, फॉलन म्हणजे पडलेले. फीड म्हणजे खाऊ घालणे, फेड म्हणजे खाल्ले, फेड म्हणजे खाल्लेले. फील म्हणजे भासणे, जाणवणे, वाटणे, फेल्ट म्हणजे वाटले, फेल्ट म्हणजे वाटलेले. फाईट म्हणजे लढणे, फाऊट म्हणजे लढले, फाऊट म्हणजे लढलेले. फाइंड म्हणजे सापडणे, फाउंड म्हणजे सापडले, फाउंड म्हणजे सापडलेले. ड्वेल म्हणजे राहणे, ड्वेल्ड म्हणजे राहिले आणि ड्वेल्ट म्हणजे राहिलेले. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदांचे असे एकूण तसं पाहिलं तर 6 रूपे पडतात, परंतु आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने जवळपास 4 रूप तरी लक्षात ठेवावं लागतात आणि पहिली 3 रूप ही खूप महत्वाची असतात. ड्राईव्ह म्हणजे वाहन चालवणे, ड्रो म्हणजे चालवले, ड्रायव्हन म्हणजे चालवलेले. फ्रीज म्हणजे बर्फ जमणे, फ्रोज म्हणजे जमले, फ्रोझन म्हणजे जमलेले. ड्रॉ म्हणजे ओढणे, ड्रीव म्हणजे ओढले, ड्रॉन म्हणजे ओढलेले. डू म्हणजे करणे, डिड म्हणजे केले, डन म्हणजे केलेले. डिग म्हणजे खोदणे, डग म्हणजे खोदले, डग म्हणजे खोदलेले. डील म्हणजे हाताळणे, व्यवहार करणे, डेल्ट म्हणजे व्यवहार केले आणि डेल्ट म्हणजे व्यवहार केलेला. क्लीव म्हणजे तोडणे, क्लेफ्ट म्हणजे तोडले आणि क्लेफ्ट म्हणजे तोडलेले. चूज म्हणजे निवडणे, चोज म्हणजे निवडले, चूजन म्हणजे निवडलेले. कॅच म्हणजे पकडणे, कॉट म्हणजे पकडले आणि कॉट म्हणजे पकडलेले. क्रिप म्हणजे रांगणे, सरपटणे, क्रेप्ट म्हणजे रांगले, क्रेप्ट म्हणजे रांगलेले. कम म्हणजे येणे, केम म्हणजे आला आणि कम म्हणजे आलेला. फॉरगेट म्हणजे विसरणे, फॉरगॉट विसरला, फॉरगॉटन विसरलेला. फ्ली म्हणजे पळून जाणे, फ्लेड पळाले, फ्लेड म्हणजे पळून गेलेला. फ्लाय म्हणजे उडणे, फ्ल्यू म्हणजे उडले, फ्लोन म्हणजे उडलेला. फॉरबिड म्हणजे मनाई करणे, फॉरबर्ड म्हणजे मनाई केली, फॉरबिडन म्हणजे मनाई केलेली. ग्राइंड म्हणजे दळणे, ग्राउंड म्हणजे दळले, ग्राउंड म्हणजे दळलेले. ग्रो म्हणजे वाढणे, ग्रीव म्हणजे वाढले आणि ग्रोन म्हणजे वाढलेले. ब्रिंग म्हणजे आणणे, बॉट म्हणजे आणले, बॉट म्हणजे आणलेले. ब्रीड म्हणजे उत्पन्न करणे, ब्रेड म्हणजे उत्पन्न केले, ब्रेड म्हणजे उत्पन्न केलेले. बाईट म्हणजे चावणे, बाईट म्हणजे चावले आणि बिटन म्हणजे चावलेले. ब्लीड म्हणजे रक्त वाहणे, ब्लेड म्हणजे रक्त वाहिले आणि ब्लेड म्हणजे रक्त वाहिलेले. ब्लो म्हणजे वारा वाहणे, ब्ल्यू म्हणजे वारा वाहिला, ब्लोन म्हणजे वारा वाहलेला. बिट म्हणजे मारणे, हृदय धडधडणे, बिट म्हणजे मारले, बिटन म्हणजे मारलेले. बेअर म्हणजे सहन करणे, जन्म देणे, बोर म्हणजे सहन केले आणि बोर म्हणजे सहन केलेले. तर स्टुडंट, आज आपण जवळपास 30 क्रियापदांची रूपे लक्षात घेतलेली आहे, पाठांतर केलेली आहे आणि ही क्रियापदाची रूपे तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये ग्रामर साठी खूप उपयोगी पडणार आहे. तर अशाच काही व्हिडिओसाठी परत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही क्रियापदासोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.